अक्षरा मॅडम, फुलपगारे साहेबांनी तुम्हाला अर्जंटमध्ये बोलवलंय. बर ठीक आहे, मी आले. ठीक आहे मॅडम. आम्ही ही शाळा बंद करणार. उद्याच्या उद्या इथून तुमचं जे काही सामान असेल ते हलवा. सर, तुम्ही बोलवलत मला? हो हो. काय झालं? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय सर? अगं ते हे तुम्ही बसून घ्या आधी. बसून घ्या. काय झालंय सर? काही प्रॉब्लेम आहे का? अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम इकडे येऊन गेल्या आणि काय म्हटल्या? शाळा बंद करायची म्हणतात. कायमची. असं कसं म्हटलं त्या? म्हणजे बंद करणार म्हणजे का? असं का होईल? सगळं सुरळीत चाललंय आपलं. त्यांच्या दृष्टीने काही सुरळीत चालू नाहीये. त्यांना शाळेतनं काही फायदा होत नाहीये. कसल्याही प्रकारचा परतावा त्यांना मिळत नाहीये. पण परतावा मिळवायला ही शाळा आहे ना, हा बिझनेस नाही आहे. हेच सांगितलं मी त्यांना. चिडल्या माझ्यावरती त्या आणि म्हणाला खूप नुकसान होतंय म्हणून शाळा बंद करून टाकणार म्हणाल्या त्या. असं कसं बंद करतील त्या शाळा? असं काही होणार नाही सर, आपण करू काहीतरी. अगं आपण काय करणार आहोत अक्षरा? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमने निर्णय घेतलेला आहे आणि मला नाही वाटत एकदा घेतलेला निर्णय त्या पुन्हा बदलतील म्हणून. नाही, संपलंय सगळं. शाळा बंद होणार. कायमची बंद होणार. आणि मी नाही बघू शकत आहे खरं. सर ऐका, बघा असं काय, ऐका सर, असं काही नाही होणार आहे. शाळा नाही बंद होणार आहे. आपण काहीतरी मार्ग काढू. नाही ग, काही मार्ग नाही अक्षरा. काय ना की भुवनेश्वरी मॅडमने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. त्याच्यामध्ये काही झालं तरी बदल करणार नाहीत. आपलं काही चालणार नाही. ते शाळा बंद करणार. मला कळत नाही की आणि मुलांचं केवढं नुकसान होणार आहे. अगं परीक्षा तोंडावरती आल्यात आणि काय बोलू? माझं ना डोकं चालत नाही आहे बघ. अक्षरा, शाळा बंद होऊन चालणार नाही आहे खरं सांग. सर ऐका, तुम्ही शांत व्हा सर. तुम्ही बसून घेता का? हां, बसून घ्या. तुम्ही बसून घ्या ना. बस पाणी पिऊन घ्या बसून. ना. ते ठीक आहे, पण काय ना, मी एक नक्की सगळं माझ्यामुळे झालेलं आहे सगळं. एक मुख्याध्यापक म्हणून माझंच फेल्युअर आहे. प्रिन्सिपल नाही, मुख्याध्यापक म्हणून मी फेल झालो मी अक्षरा. एक मिनिट, मी नारायण दादा इकडे. काय मॅडम? माझा फोन घेऊन या. स्टाफ रूम मध्ये फोन टेबलवर ठेवला असेल. जा लवकर सर, मी ॲम्ब्युलन्स बोलवते. ॲम्ब्युलन्स? एकदम ॲम्ब्युलन्स? पाणी पिऊन घ्या. मी ॲम्ब्युलन्स बोलवणार. तुमचा फोन. ते मॅडमला सांगा, माने मॅडम आणि मोहिते मॅडमला सांगा. सरांना बरं वाटत नाही. जा. ठीक. अरे ॲम्ब्युलन्स? नाही ठीक आहे सर, ठीक आहे. काही काळजी करू नका, मी बोलू. हॅलो, हां, जीवन ज्योती हॉस्पिटल. काय चाललंय हो सगळं? मला तर काहीच कळत नाहीये. अक्षूच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हे सगळं भोगावं लागतंय तिला. खरं सांगू का, आपल्याला वाईट वाटू नये म्हणून खूप नॉर्मल वागतेय ती, पण मला कळू शकते तिच्या आत काय चाललंय ते. लग्न झाल्यापासून बघतेय मी अक्षराचं एकानंतर एक प्रॉब्लेम्स येताच आहेत तिला. तिचं आपण लग्न लावून दिलं ना, हीच आपली चूक झाली. माणसं ओळखायला चुकलो आपण. छोटंसं भांडण एवढ्या टोकाला जाईल मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. सगळा खोटेपणा होता. मुलीची परिस्थिती नाही बघवत आहे मला. परिस्थिती बदलू आपण. म्हणजे काय करायचं? अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला सांगायचं. नाही हो, तयार नाही होणार ती. आपण तयार करू तिला आणि काय? आणि मदनला भेटू, त्याच्याशी बोलू, त्याला या घटस्फोटाच्या नोटिशीबद्दल सांगू आणि अक्षरासाठी मागणी घालू आपण त्याला. काय? आपण मागणी घालायची मदनला? हो. अगं, अक्षरासाठी मदन एकदम योग्य मुलगा आहे. हे बघ, अक्षराला हवा होता ना तसा चांगला उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे,
अमेरिकेत चांगल्या पगारावर नोकरी आहे त्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला अक्षराशी लग्न करायचंय. अगं तो तिच्या बाळा सकट तिला स्वीकारायला तयार आहे. आणि अक्षरा भारतातून अमेरिकेला गेली ना तरच इथल्या सगळ्या गोष्टी ती विसरेल आणि त्रास तिचा कमी होईल. अगं इथे राहून तेच 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 तिला आठवत राहील आणि त्रास करून घेईल ग ती. आणि हे बघ, तिला जर त्रास झाला तर तो आपल्याला चालणार आहे का विद्या? नाही नाही, मला नाही वाटत अक्षरा तयार होईल यासाठी. अधिपतींवर प्रेम आहे तिचं. अगं तिच्या प्रेमाच्या अधिपतींनी काय किंमत केली हे बघितलंस ना तू. नोटीस पाठवून दाखवून दिलं त्यांनी काय ते. बास झालं हे प्रेम बीम. आता अक्षराने आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा. तेच 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 कवटाळून बसण्यात काहीही अर्थ नाही विद्या. काय लक्ष लागत नाही एवढं खरं. घरला गेलो तरी जिथं तिथं त्याच दिसतात. घर खायला उठते तिथं त्रास नको म्हणून बाहेर आलो तरी इथं बी त्यांचीच आठ. कोणा सांग बोलायला मगा धरण काहीतरी बोलतोय तुझ्याशी. अरे अक्षरा वहिनींना फोन करतोय. का? त्यांच्याकडे काय काम आहे? त्यांनी स्वतःहून फोन केला होता मला. तुला कवा आलता त्यांचा? कशाला फोन आलता तुला? तुझा फोन लागत नव्हता ना म्हणून त्यांनी मला फोन केला. शिकवा आम्हाला आता. आमचा फोन सगळ्या दुनियेचे फोन येतात मला. ओळख्या येत नाहीत. मी ह्यांचाच कसा फोन लागत नाही मला सांगतोय. आणि आता काय बोलायचं म्हणा. कशाला फोन करता मग? करू नका म्हणून मला फोन. अरे त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी त्यांना फोन करतो पण त्यांनी माझा फोन कट केला. शाबास. त्यांनी आयुष्यातनंच कट केलंय. आम्हाला त्यांच्यात काय फोनचं काय बात घेऊन बसला असतो. त्यामुळे आता काय बोलायचं आहे. आणि त्यांना जे बोलायचं नोटीस दाखवून बोलले ना. आता काय बोलायचं? मला नाही बोलायचं आता. तू बोल त्यांच्याशी एकदा. नक्की काहीतरी मार्ग निघेल. काय नाही मार्ग बिर्ग काय निघत नाही. आता मार्ग काढायचा असतं तर नोटीस पाठवतोय का माणूस? मला सांग. एवढी साधी गोष्ट आम्हाला कळत नाही. हा मार्ग आता काय? मार्ग एकच. आता त्यासनी जे पाहिजे ते आम्ही त्यांना देणार. ह्योच मार्ग आता. मी येऊ? तुम्ही इथे? हा म्हणजे मी डिस्टर्ब नाही ना केलं. मी अचानक आलो न कळवता. आता कसं काय आलात तुम्ही? अहो असं काय बोलताय? त्यांना हात तरी येऊ देत ना. या ना या ना, तुम्ही या आत या. थँक्यू. बसा, मी चहा टाकते. नाही ताई, चहा वगैरे नको. अहो असं कसं? किती दिवसानंतर आलात तुम्ही घरी. हा मी चहा टाकते. हा दादा. मी फोन वगैरे न करता असा अचानक आलो त्यामुळे. आलात ठीक आहे, पण इकडे येण्याचं कारण काय? मी अक्षराला भेटायसाठी आलोय. का? अहो घ्या ना चहा घ्या. ताई चहा वगैरे अहो असं काय करता, घ्या ना. म्हणजे अक्षरा नाहीये का? शाळेत गेलीये. अच्छा. ताई दादा माफ करा. आमच्यामुळे अक्षराला जो काही त्रास झाला ना अहो आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? जे घडायला नको होतं ते घडून गेलं ना. अहो नाही ताई, त्यांना बोलू दे. त्यांचा राग मी समजू शकतो. नाही नाही नाही, अहो तुमच्यावर राग वगैरे नाहीच आहे माझा. हे बघा, राग आपण आपल्या माणसावर काढतो ना. अहो तुमच्यावर काही हक्कच नाहीये आमचा. दादा असं कसं म्हणताय तुम्ही? आपण व्याही आहोत एकमेकांचे. हे आत्ता आठवलं का तुम्हाला? इतके दिवस कुठे होतात तुम्ही? माफ करा, मी येऊ नाही शकलो याच्याने. मग आता कशासाठी आलाय? मी माझ्या सुनेला न्यायसाठी आलोय. हे बघा, ती तुमची सून राहिली नाही आता.
दादा हे असं का बोलताय तुम्ही? अक्षरा आमच्या घरची सून राहिली नाही म्हणजे? हे बघा, ती त्या दिवसापासून तुमची सून नाही राहिलेली ज्या दिवशी तुम्ही तिला घरातून बाहेर काढली. दादा, ताई, या सगळ्यासाठी माफ करा आम्हाला. म्हणजे जे घडायला नको होतं ते घडले, मला मान्य आहे. त्यासाठी मी माफी मागतो तुमची सगळ्यांची. आणि इथून पुढे असं काही होणार नाही. मी सांगतो ना तुम्हाला. अहो, कसा विश्वास ठेवायचा आम्ही तुमच्यावर? आमच्या पोरीला घराबाहेर काढून इतके दिवस झाले आणि आत्ता आठवण आली का तुम्हाला? तुम्ही आत्ता येत आहे? दादा, मी याच्या पूर्वी यायला हवं होतं, मला मान्य आहे. ते नाही घडलं, पण मला वाटलं होतं की नवरा बायकोचं भांडण आहे, एवढं काही सिरियस नसेल, ते दोघे मिळून मिटवतील. नवरा बायको भांडणं होत असतात ना. मला वाटलं होतं कधीतरी अधिपती तिला घरी घेऊन येईल म्हणून मी, पण तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून मी स्वतः आलो इथे. खरंच आहे हो. आम्हालाही असंच वाटलं होतं की काय नवरा बायकोची भांडणं आहेत, मिटतील. पण गोष्टी डिवोर्स पर्यंत पोहोचल्यात. अहो, अक्षरांनी संसार वाचवण्यासाठी काय काय नाही केलं, पण शेवटी तिच्या वाट्याला काय आलं? अधिपतींचा राग, भुवनेश्वरी मॅडमचा छळ. अहो, तिला तुमच्या घरात साधं माणूस म्हणून कोणी नीट वागवत नाहीये आणि तुम्ही तिला त्याच घरात परत नेण्याची भाषा करताय. दादा, तुमचं सगळं म्हणणं खरं आहे, तुमचा राग खरा आहे, पण अक्षरा आमच्या घरची लक्ष्मी आहे. तिच्याशिवाय आमच्या घराला घर पण नाही. आणि मी खूप प्रयत्न केला अक्षराशी बोलायचा, तिला कॉन्टॅक्ट करायचा. मी मागे एकदा फोन केला होता, पण आमचं बोलणं नाही झालं दादा. आणि मी खरं सांगतो, मला अक्षरा घरी यायला हवी आहे म्हणून तर मी आज इथं आलोय. हे बघा चारुहासराव, आमचं तुमच्याशी काही वाकडं नाही किंवा आमची तुमच्याबद्दल काहीही तक्रारही नाहीये. नातं दोन्हीकडून जपलं गेलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे तुमचं दादा. अक्षरा मुळात घरातून बाहेर पडली, मला हेच पटलेलं नाहीये. म्हणजे चूक अक्षराचीच आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हे काय बोलतोयस तू भावा? जे तू ऐकलंस तेच. तू खरंच वहिनीनं हवं ते देणार? ठरलंय, आपला निर्णय झालाय. त्यासनी पाहिजे ना काडी मोड, देऊन टाकणार. नाही नाही अधिपती, तू असं काही करणार नाहीयेस. हा, तू वहिनीशी एकदा बोल, सगळं काही ठीक होईल. थांब, मी त्यांना फोन करतो. पण ये बाबा, माझ्या फोन कशाला करतो ग? बस की ओंक्या. अरे बोल त्यांच्याशी. मी त्यांना सांगितलेलं की तू आलास की मी फोन करीन त्यांना. अरे मी बोलायला तयारच आहे, त्यांनी बोलायला नको आमच्या संग? अरे असं नाही अधिपती, त्यांना बोलायचं नसतं ना तर त्यांनी फोन नसता केला. काय नाही, मागापासून तर तू फोन लावा लागला. एक तरी फोन उचलला त्यांनी? कट करतात, खटाटा कट करतात. मरता काय चेष्टा आहे? काय 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 किंमत नाही काय समोरच्या? मग याचा अर्थ काय? त्यासने आमच्या संग बोलायचं नाही आहे? अरे काहीतरी काम असेल, बिझी असतील त्या, पुन्हा करतील फोन. तर होय बाबा, मास्तरीन बाईलाही मोठ्या कामात बिझी. त्यांना काम आहे ना काय? आम्ही बिनकामाची बसलो. त्यांना त्यांची शाळा, शिक्षण, विद्यार्थी, ह्याऊन त्याऊन. आम्ही कोण आहे? आम्ही उगाच येड्यावानी समजत होतो स्वतःला. आम्ही लई पेशल आहे त्यांच्या आयुष्यात, पण तसं काय नाही आहे. अरे आम्हाला बोलायचंच आहे की त्यांच्याशी. म्हणताना मी तुझ्याशी बोललो, शिवानी वहिनीशी बोललो, मित्रांसंग बोलतोय. एवढं काय स्वतःशी मी बोलत असतो येड्यावानी हल्ली, पण त्यांना काय आमच्याशी बोलायचं नाही. मी त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतोच कवा. त्याने आमच्या नावावर फुली मारली होती कवाच आणि आम्हाला लांब केलं. आम्ही आडग्यावानी आपलं काहीतरी भलताच विचार करतो. ठीक आहे, त्यासनी जे पाहिजे ते आम्ही त्यांना देऊ. ऐक नाही, हे घे बाबा, तुझा फोन घे, करत बस त्यासनी फोन. त्या कट करत बसतील. आम्हाला तर केलेलंच आहे त्यांच्या आयुष्यातनं त्यांनी कट. ते रघु बरोबर बोल ना, लगीन म्हणजे कटकटच असते. कट 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 कट. आपण आज जाऊ शकत नाही का हो मॅडम? नाही, आत्ता नाही जाऊ शकत. डॉक्टरांनी सांगितलं की जाऊया. अहो, कवा धरणं आपल्या साहेबासने तपासतात ते डॉक्टर. मॅडम, आपल्या साहेबासने काय होणार नाही ना हो? नाही नाही, काही होणार नाही. त्यांना ट्रीटमेंट झाली आहे सुरू. तुम्ही शांत व्हा बरं, काळजी नका करू. बसा तुम्ही, शांत व्हा. एक्सक्यूज मी. हॅलो, हां ओंकार भाऊजी बोला.
हॅलो वहिनी, तुम्ही फोन का नाही घेतात? मी कधीपासून कंटिन्युअसली कॉल करतोय तुम्हाला. सॉरी खरंच सॉरी. मी फुलपगारे सरांची जरा तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली म्हणून कट करत होते फोन. बोला ना. ओके वहिनी, सॉरी. मी तुम्हाला कंटिन्युअसली कॉल याच्यासाठी करत होतो कारण अधिपती माझ्यासोबत होता इकडे. होते म्हणजे आत्ता नाही आहेत का? तो गेला आत्ताच. कुठे गेले? घरी गेला असेल आता. ठीक आहे, तुमची पुन्हा भेट झाली तर मग मला कॉल करा किंवा आपण कॉन्फरन्स कॉल करूया का? चालेल वहिनी, मी ट्राय करतो. तुम्ही दोघं बोला रात्री. हो ठीक आहे, थँक्यू. वहिनी प्लीज तुम्ही दोघं बोला, नाही तर अजून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. मला आहे कल्पना, म्हणूनच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण ठीक आहे, तुम्ही मला पुन्हा भेट झाली तर फोन करा किंवा मग कॉन्फरन्स कॉलवर बोलू रात्री. चालेल, काळजी घ्या. हो, थँक्यू. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. अक्षराची चूक आहे असं नाही म्हणायचं मला. जे काही झालं त्यामध्ये सगळी चूक त्या अधिपतीची आहे. मूर्ख आहे तो. 100% चूक त्याची आहे. तो त्या भुवनेश्वरीच्या नको इतका आहारी गेलाय, तिच्या कह्यात गेलाय, सगळं तिचं ऐकतो. आणि हे सगळं त्यामुळे घडलं हे मला मान्यच आहे. अहो, नुसतं मान्य करून सुधारणा होणार नाही ना. दादा मी त्यासाठीच आलोय ना. म्हणजे दादा मी आतापर्यंत वाट बघत होतो अधिपतीची. मला वाटलं होतं की तो काहीतरी करेल, अक्षराला भेटेल, तिला घरी घेऊन येईल. पण तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून मी आलो शेवटी. किती दिवस वाट बघणार ना. पण जावई बापू का नाही आले? आणि त्यांना माहितीये का तुम्ही इथं आलायत ते? कल्पना असेल त्याला. अहो, कल्पना असेल म्हणजे सगळं जरतरच आहे तुमचं. कसलं नक्की असं काहीच नाहीये. आता कदाचित त्याला माहिती नसेल, पण एकदा अक्षरा घरी आली की त्याला कळेलच ना की. म्हणजे पुन्हा ते आणि भुवनेश्वरी मॅडम अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढायला मोकळे, हो ना? असं नाही होणार दादा. म्हणजे अधिपती भुवनेश्वरीचं सगळं ऐकतो हे मला मान्य आहे, पण अक्षरावर त्याचं मनापासून प्रेम आहे. म्हणून नवऱ्याने तिला ते लव्ह लेटर पाठवलं ना, डिवोर्स नोटीस. त्यांनी तिला नोटीस पाठवण्याच्या ऐवजी तिनेच त्यांना नोटीस पाठवायला पाहिजे होती डिवोर्सची. ज्या प्रकारे तिला माणूस म्हणून, सून म्हणून वागवण्यात आलं ना, अहो त्यानंतर तर तिनेच त्या नात्यातून बाहेर पडायला हवं होतं. पण आमची मुलगी सोशिकपणे सहन करते सगळं. दादा अक्षरा खूप गुणी मुलगी आहे खरंच. तिच्यासारखी मुलगी आम्हाला शोधून सापडणार नाही याची कल्पना आहे मला. हे बघा, ह्या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी झाल्या. दादा मी तोंड देखलं बोलत नाहीये, मनापासून म्हणतोय. आणि ताई अक्षराला सुद्धा माहितीये. प्लीज तुम्ही तिला माझ्या बरोबर पाठवा, सगळं नीट होईल. हे बघा, आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये, पण आमची मुलगी पुन्हा त्या घरात येणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे झाली. आता अजून तमाशा नको. तुम्ही तरी असं बोलू नका. हे बघा, आता ज्या काही गोष्टी होतील ना त्या कायदेशीर होऊ देत. काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, आता ते स्टेबल आहेत. पण काय झालं, काय होतं त्यांना? म्हणजे अचानक घाम वगैरे आला, चक्कर आली त्यांना, हार्ट अटॅक? नाही, काळजी करायचं काय कारण नाही. एक मायनर असा पॅनिक अटॅक आला होता त्यांना, पण आता ठीक आहे दादा. ओके, थँक्यू. आपण त्यांना थोडं अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. म्हणजे आपण पुन्हा एकदा चेकअप करूया आणि ठीक वाटलं तर मी लगेच त्यांना डिस्चार्ज देईन त्यांना. थँक्यू. मी भेटू शकते का त्यांना? हो, भेटू शकता. थँक्यू. ताई, तू खरंच शाळा बंद करणार आहेस? खरंच म्हणजे खोटी कशी करत्यात? तुला ठाव आहे ना व, आम्ही एकदा का निर्णय घेतला म्हणजे घेतला. आम्ही तो बदलत नसतोय. ताई, बरं झालं तू ह्यो निर्णय घेतलायस ते. म्हणजे बघ की तू का नाही एका दगडात 2 पक्षी मारलेस बघ ताई. म्हणजे ताई, ती मास्तरीन अधिपतीला शाळेत भेटत होती. आता तर शाळाच बंद झाली. म्हणजे ती दोघं भेटूच शकत नाहीत ताई. आणि फॅक्टरीत तर तू तिला यूज देणार नाहीस. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तिचा पगार. आता शाळा बंद म्हणल्यावर तिचा पगार बी बंद. आता बघू ते कसे जगतायत ते. आता येणार खरी मज्जा ताई. ताई, तू तिचं का नाही असलं भारी नाक चेचलेस का नाही का ती आयुष्यात तुझ्या नादाला परत लागणार नाही बघ. ताई, तू लवकरात लवकर शाळेला टाळं लावून टाक. ते लावणारच आहोत आम्ही.
पण त्याआधी आम्हाला जरा अधिपतींशी बोलावं लागल. काय त्यांच्या सहीशिवाय काही बी होणार नाही. जा बघ ते घरला आलेत का, आणि आले असतील तर सांग आम्ही बोलवलंय म्हणून. वय ताई